आणि आता एक नजर टाकूया टॉप 25 घडामोडींवर। मीरा भाईंदर महापालिकेतल्या विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग मोकळा। विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांकडून एकत्र येत शहर विकास आघाडी स्थापन। मीरा भाईंदरमध्ये भाजपची सत्ता। सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये समान मत समान किंमत अशा आशयाचा लावला बॅनर। मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील बॅनर चर्चेत, आता बॅनर हटवला। सोनं 4,300 रुपयांनी वाढलं। सोनं 1,55,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीने 3,18,000 रुपयांचा उच्चांक गाठला। वाशिम जिल्ह्यातील सुरकुंडी, मोहगव्हाण आणि पंचाळा गावातल्या ग्रामसभेत गोंधळ। वार्षिक हिशेब न दिल्याने संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक। महिला ग्रामविकास अधिकाऱ्याला भर सभेतनं बाहेर काढलं। पनवेल रेल्वे स्थानकावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना। 3 वर्षीय दिव्यांग चिमुकलीला बेवारस सोडून पालकांचं पलायन। या प्रकरणी पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती। दिल्लीमध्ये पर्यावरण विभागाच्या कार्योत्तर मंजुरी पद्धतीला काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्याकडून कोर्टामध्ये आव्हान। कोणत्याही कामांसाठी पर्यावरण विभागाकडून ना हरकत मंजुरी दिली जात असल्यानं याचिका दाखल केल्याची माहिती। या होत्या वेगवान घडामोडी। इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय पाहत राहा 10च्या बाद। तेव्हा